विवाह प्रसाद विवाह संस्थेच्या वतीनं सोनार समाजाचा वधूवर मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। या ठिकाणी जर बघितलं संस्थेचे अध्यक्ष प्रसादजी शिवारकर यांनी या वधूवर मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं आणि हा जो काही मेळावा पार पडलेला आहे यामध्ये उद्घाटन जे आहे अभिनेत्री सुरेखाताई तळवळकर यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन या ठिकाणी पार पडलेलं आहे। हा सोहळा नक्की कसा पार पडलाय, या मेळाव्यामध्ये साधारण किती जे वधूवर आहेत ते आलेले होते याविषयीची अधिक माहिती आपण घेत आहोत। विवाह प्रसाद विवाह संस्थेचे जे अध्यक्ष आहेत ते आता आपल्या सोबत आहेत प्रसादजी शिवारकर, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय आता काय सांगाल। अतिशय उत्कृष्ट असं या वधूवर मेळाव्याचं आयोजन आपण केलं। या ठिकाणी अभिनेत्री सुलेखाताई तळवळकर ह्या देखील होत्या आणि उद्घाटन सोहळा पार पडलाय, नक्की काय सांगाल। आपण हा विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळा जो आहे मेळाव्यासाठी जे खास सॉफ्टवेअर आपण तयार केलेलं आहे, या सॉफ्टवेअरच्या थ्रू हा पहिलाच परंतु अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वधूवर कुटुंब भेट सोहळा अरेंज केलेला आहे। यामध्ये बेसिकली आम्ही मेळाव्याकरता वेगळ्या प्रकारचं सॉफ्टवेअर तयार केले। या सॉफ्टवेअरमधून आपल्याला काय मिळतं तर यामध्ये मुलांनी आणि मुलींनी प्रत्यक्ष समोरासमोर अर्ध्या अर्ध्या तासाची भेट घ्यायची आहे। तर ही भेट त्यांच्या तिकिटावरती आपण मेन्शन केलेली असते। सॉफ्टवेअरमधून त्यांना एक तिकीट जनरेट होतं। या तिकिटामध्ये कुठल्या मुलांनी कुठल्या मुलीच्या फॅमिलीबरोबर किती वाजता कुठल्या टेबलावरती भेटायचं हे सगळं मेन्शन केलेलं आहे। आज आपण आता इथं बघतच असाल की अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। सगळ्यांना तिकीट मिळालेले आहेत, तिकिटावरती टेबल नंबर जनरेट झालेले आहेत आणि त्याप्रमाणे सगळ्या प्रकारच्या मीटिंग्स या ऑलमोस्ट होत आलेल्या आहेत। दिवसभर आम्ही या मीटिंग्स अरेंज केल्या। जवळजवळ 40 कांदे पोह्यांचे कार्यक्रम आजच्या या सोहळ्यामध्ये पार पडलेले आहेत। एक जरी कांदे पोहेचा कार्यक्रम आपण करायचं म्हटलं तर 2 ते 3 महिने लोकांना वेळ लागतो, पण आज इथं आम्ही 40 फॅमिलींचे कांदे पोह्याचे कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये केलेत। इथे जवळजवळ 100 मुलं आणि 60 मुली इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आले होते आणि नुसते त्यांनी अटेंड केलेला नाही मेळावा। जरी आजचा मेळावा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हायटेक असला तरी त्याला आपण एक पारंपरिक स्वरूपाचं स्वरूप दिलेलं आहे किंवा एक पारंपरिक पद्धतीने स्वरूप दिलेलं आहे। ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये मध्यस्थी काम करायचे त्याप्रमाणे आता हे आपलं सॉफ्टवेअर मध्यस्थीचं काम करते। वास्तुप्रसादतर्फे मी रेग्युलर लोकांच्या घरी जातो, पत्रिका बघतो। बरेच लोक लग्नाकरता पत्रिकेकरता मला कॉन्टॅक्ट करत असतात की आमचं लग्न कधी होईल। पत्रिकेप्रमाणे योग असतात, परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की मध्यस्थीची कमी असल्यामुळे ते योग काही जुळून येत नाहीत। मग परंतु हा विवाह प्रसाद जो आहे विवाह प्रसादतर्फे काहीतरी त्यांच्या पत्रिकेला सपोर्ट मिळतोय आणि जेणेकरून त्यांचे लग्न जुळण्याकरता पत्रिका प्लस मेळावा दोन्ही त्यांना मदत करत आहे। पूर्ण महाराष्ट्रातून आलेली हे सर्वजण होते। हो, संपूर्ण महाराष्ट्रामधून इथे सोनार समाजाची संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत आणि सर्व जातीय सोनार किंवा सर्व शाखीय सोनार लोक इथे जमलेले आहेत। सुलेखाताई तळवळकर यांच्याशी संवाद साधतोय। ताई नमस्ते, काय सांगाल। आपला तो प्रवास तर चालूच आहे, पण या प्रवासामध्ये आज आपण जर बघितलं तर वधूवर मेळावा हा आयोजित करण्यात आलेला आहे, प्रसादजी शिवारकर यांनी केलाय आणि आपण या ठिकाणी आलात, उद्घाटन देखील आपल्या शुभ हस्ते झालंय। काय सांगाल आताच्या या नवीन पिढीला किंवा या वधूवरांना। पूर्वीच्या काळी जी लग्न व्हायची तेव्हा एक मध्यस्थ असायचा आणि तो एक मध्यस्थ जो होता तो एक विश्वासू माणूस असायचा आणि अलीकडे असं बघायला मिळतं की तो मध्यस्थच कुठे नाहीये। मला असं वाटतं की प्रसाद शिवरकर, मी त्यांना 20-25 वर्ष ओळखतेय आणि असा एक विश्वासू माणूस आहे प्रसाद शिवरकर, जो वधूवरांचं ते जे मीडिएशन असतं ते नक्की करू शकणार आहे। आणि मुळातच जेव्हा आपण त्यांच्याकडे बघतो तेव्हा एक सेटल्ड माणूस आहे, एक छान त्यांचं कुटुंब आहे, सुंदर बायको आहे, सुशिक्षित मुलं आहेत। सो अशा माणसाकडे, आणि जो मी स्वतः ओळखते त्यांना 20 वर्षात कधीही न खोटं बोललेला माणूस आहे आणि या सगळ्या क्वालिटीज त्यांच्यामध्ये आहेत। त्यांच्याकडून मी वास्तूची सगळी कामं सुद्धा करून घेते आणि माझी जी फॅमिली आहे किंवा फ्रेंड सर्कल आहेत, सो डोळे झाकून विश्वास ठेवावा असा हा माणूस आहे। आणि दोन्ही त्यांच्या ज्या संस्था आहेत, विवाह प्रसाद सुद्धा आणि वास्तू प्रसाद सुद्धा, याच्यावरती सुद्धा विश्वास ठेवा अशाच ह्या संस्था आहेत। तर मला असं वाटतंय की अशा ठिकाणी जर का आपण नाव नोंदवलं, आणि विवाहामध्ये काय लागतं, लग्नामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे विश्वास। सो म्हणून मला असं वाटतं की इथे नाव जर का आपण नोंदवलं
तर आपलं नक्कीच फ्युचर चांगलं आहे. आज आपल्या सर्व समाजाच्या दृष्टीने, सर्व शाखीय सोनार समाजाच्या वतीने आमचे परममित्र प्रसाद शिवरकर यांनी हा जो विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळा आयोजित केला आहे त्याबद्दल आपल्या समस्त अहिर सुवर्णकार समाजातर्फे त्याचं प्रथम मी स्वागत करतो. तर तो आमचा प्रसाद कसा टाळ्या व्हायला पाहिजे खरं म्हणजे. कारण आज बघितलं तर अशा प्रकारचा कार्यक्रम, एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे त्यांनी. त्या सॉफ्टवेअरद्वारे मुला मुलींचं म्हणजे राईट फ्रॉम द सिलेक्शन टिल द फायनल सिलेक्शन अशा पद्धतीचं संपूर्ण सॉफ्टवेअर त्यांनी डेव्हलप केलं आहे. आणि या छोट्याशा आमच्या या 8-10 स्क्वेअर फुटामध्ये जवळपास आज 150वर जास्त, मला वाटतं 170 180 मुलं मुलींच्या आज या ठिकाणी प्रत्यक्ष कुटुंब सोहळे एकमेकाची थेट भेट होतीये. त्यांच्या पाल्यांना एकत्र घेतलं जात आहे आणि जवळपास ज्यांना एकमेकाशी बोलायचं आहे त्यांचा प्लॅटफॉर्म त्यांनी या ठिकाणी तयार करून दिला आहे. त्याबद्दल प्रसाद आणि त्याच्या आयोजक रूपाताई या सर्वांचं या ठिकाणी कौतुकच करायला पाहिजे. मित्रांनो, आता खरं म्हटलं तर प्रसादाविषयी 2 शब्द सांगितले पाहिजे, कारण परत आपण निघून जाऊ, आपल्या कार्याला लागून जाऊ. प्रसाद जर तसा म्हणला तर डबल MBA झालेला ग्रस्त, PhD झालेला ग्रस्त आहे आपल्या समाजामधला. इतर व्यवसाय करून तो पुढे जाऊ शकला असता. 20 वर्षानंतर थबकला. त्याचं लक्षात आलं की नाही, सामाजिक या ठिकाणी काहीतरी वेगळी गोष्ट आपल्याला करायला हवी. आणि म्हणून त्यांनी मीडिया सेक्शनमध्ये प्रचार सुरू केला. त्याचं गोल्डन न्यूज मीडिया सेक्शन तयार केलं. त्यामार्फत लोकांना एकत्र जोडण्याची प्रक्रिया चालू केली. त्याच्यातून त्याला सुचलं 2024 साली विवाह प्रसाद ही संकल्पना उदयास आली आणि त्याचं पहिलं आज मूळ रूप या ठिकाणी आपल्या वाड्यामध्ये आज आपण बघतोय. त्याचा सर्व आनंद आम्हाला संपूर्ण अहिर सुवर्णकार समाजाला आणि सर्व शाखीय सोनार समाजाला या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो, या निमित्ताने आज एक आधुनिक सॉफ्टवेअर जरी केलेलं आहे, हा असा माझ्या अंदाजाने, माझ्या कल्पकतेने मला तरी वाटतं भारतीय व्यवस्थेमधला पहिलाच उपक्रम असला पाहिजे की ज्या ठिकाणी अशा प्रकारचा हायटेक मेळावा या ठिकाणी अरेंज केला गेलेला आहे. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रूपाताई शिवरकर या आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. ताई, काय सांगाल? अतिशय उत्कृष्ट या वधूवर मेळाव्याचं आपण आयोजन केलेलं आहे. असंख्य गर्दी या ठिकाणी दिसतीये, काय सांगाल? महाराष्ट्रातून वधूवर आलेले आहेत त्या कार्यक्रमासाठी, त्यांचे पालक त्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही उत्कृष्ट नियोजन केलेले आहे. प्रत्येकासाठी 1 to 1 मीटिंग अरेंज केलेली आहे. अर्धा तासाचा स्लॉट हा प्रत्येकासाठी आपण ठेवलेला आहे की ज्याच्यामधून ती एकमेकांना जाणून घेऊ शकतात. मागं बघितलं तर आपण इथं जी अरेंजमेंट केलेली आहे ती तुम्हाला दिसू शकेल. वास्तू प्रसादचे संस्थापक प्रसाद शिवरकर जण येतात. जेव्हा आपण वास्तूचे व्हिजिट करतो त्यावेळेस पत्रिका मार्गदर्शन सुद्धा केले जाते. त्याच्यामधूनच हे आपण विवाह प्रसादची संकल्पना पुढे आली की मुलींचे विवाह कसे जमतील किंवा मुलींचे विवाह का जमत नाही, या गोष्टीमधूनच आपल्याला कळालं की विवाह प्रसाद हे आपल्याला विवाह प्रसादची निर्मिती करून याच्यामधून आपण वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे. नमस्कार, मी ज्योती संजय बाविस्कर कल्याणहून आली आहे. माझा मुलगा लग्नाचा आहे, त्याच्यासाठी मी इथे आलेली आहे. इकडचं नियोजन खूप छान आहे. विवाह प्रसाद जो आहे ग्रुप त्याच्यातर्फे आम्ही आलो आहे. खूप सुंदर नियोजन आहे, आम्हाला आवडतं. विवाह प्रसादने हा जो कार्यक्रम केला आहे तो खूपच छान अरेंज केलेला आहे आणि प्रत्यक्ष भेट इथे होत असल्यामुळे जो घरी पूर्ण आपला वेळ जातो ते पहिल्यांदा कोणी येतं पाहायला येणार, आपण जाणार, त्याच्यामध्ये साधारणपणे 1 महिना जातो. तर इथे म्हणजे दोन्ही पार्टीज म्हणून आपण दोघी एकमेकांना समोरच्या समोर भेटतात. काही आणि वेळ पण पुरेसा दिलेला आहे 30 मिनिटाचा. त्याच्यामध्ये व्यवस्थित ओळख होते, ओळखी निघतात. मुलं मुली सेपरेट भेटायचे ते सेपरेट भेटू शकतात. छान अरेंजमेंट आहे. थँक्यू. आज विवाह प्रसादच्या कार्यक्रमाला आलो आहे. आजचा कार्यक्रम खूप छान आयोजित केलेला आहे. पहिल्यांदाच एवढं हायटेक कार्यक्रम बघितला आहे आम्ही की जिथे प्रत्येकासाठी वेगळी मीटिंग रूम आहे, प्रत्येकाचे स्लॉट्स बुक आहेत, कुठेही मिसमॅनेजमेंट अशी होत नाही आहे. खूप छान अरेंजमेंट आहे. सगळ्यांनी नक्की सहभाग घ्यावा. कार्यक्रम सुंदर आलाय. 1 नंबर मॅनेजमेंट सगळी चांगली आहे, उत्तम आहे सगळं. छान वाटला, मस्त उपरेषा वगैरे छान होती. विवाह प्रसाद मध्ये आल्यामुळे सगळ्यांना एक नवीन जोडप्यांना नवीन एक उमेद मिळाली.
विवाह प्रसादच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला येताना एक वेगळा आनंद वाटला की वेगळ्या पद्धतीने सुंदर असं नियोजन केलेले आहे. या निमित्तानं मुलगा आणि मुलगी समोरासमोर बोलू शकतील आणि सहजपणे त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकतील. त्यामुळे ही संकल्पना मला खूप आवडली. धन्यवाद.